सोलापूर जिल्हा परिषदेच्या 68 जागांपैकी भारतीय जनता पक्षानं सर्वाधिक 38 जागा जिंकून ऐतिहासिक विजय मिळवलाय। त्यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेचा भाजपचा पहिला अध्यक्ष कोण होणार याची प्रचंड उत्सुकता आहे। त्यातच भाजपच्या गटामधून प्रचंड गोपनीयता पाळली जाते। सुरुवातीच्या काळात आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या पत्नी शांभवी कल्याण शेट्टी, विमल खरा, दीपक वैद्य, रामप्पा चिवट शेट्टी, वंदना कांबळे यांची नावं चर्चेमध्ये होती। मात्र भाजपच्या गोठामधून एक नाव निश्चित झालं असून आतापर्यंत एकदा संधी न मिळालेला बार्शीला अध्यक्षपदाची संधी ही जाणार असल्याची माहिती आहे। दीपक वैद्य यांचं नाव निश्चित असून त्यांच्याकडून भाषणाची तयारीही करून घेतली जाते। नव्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं नाव निश्चित झालं असून त्याची घोषणा ही येत्या 17 मार्च रोजी जाहीर करण्यात येणार आहे। विशेष म्हणजे झेडपी अध्यक्षपद हे धनगर समाजाकडे जाणार असल्यानंही निश्चित करण्यात आले। माढा, अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये सदस्यांची नावं चर्चेमध्ये होती, पण अंतिम टप्प्यात बार्शी तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये पक्षाला मिळालेलं यश पाहता अध्यक्षपदाची संधी देण्यात येणार असल्याचं सूत्रांकडून कळत आहे। जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवड ही 18 मार्च रोजी होणार आहे। अध्यक्षपद ओबीसी सर्वसाधारणसाठी राखीव असून अध्यक्षपदी महिला किंवा पुरुष असणार याबाबत मात्र गोपनीयता ठेवण्यात आली। भाजपकडून जातीय समीकरणं जुळवण्यासाठी धनगर समाजाला संधी देण्यात येणार आहे। सर्व आमदारांच्या नावावरती एकमत करून मुख्यमंत्री फडणवीस यांना कळवलंय आणि अध्यक्षपदाचं नाव खुद्द मुख्यमंत्री फडणवीस स्वतः 17 मार्च रोजी जाहीर करण्यात असल्याचं पक्षांकडून सांगण्यात येते। दक्षिण सोलापूर तालुक्यामधील वळसंग गटामधून विजयी झालेले रामप्पा चिवट शेट्टी, माढा तालुक्यातील मोडणीम गटामधून विजयी झालेल्या वंदना कांबळे यांचंही नाव चर्चेमध्ये। पण जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद ओबीसी सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव असल्यानं त्या ठिकाणी महिलेला संधी देणार आहे की पुरुषाला अशी चर्चा होती। पण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ज्या प्रवर्गासाठी अध्यक्षपद राखीव आहे त्याच प्रवर्गाला संधी देण्यात येणार आहे। त्यातूनच अध्यक्षपद हा बार्शी तालुक्याकडे जाणार असल्याचंही स्पष्ट झालंय।